नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. संपूर्ण सगळीकडे वातावरण आता प्रचाराचं पाहायला मिळते. आपण आहोत पन्हाळा तालुक्यातील कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार वर्षाराणी अरुण पाटील आहेत. आपण त्यांची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीची आहे, त्यांचा आता जो सध्या निवडणुकीचा कार्यकाल आहे त्याच्यामध्ये दिनक्रम कशा पद्धतीचा आहे, उमेदवारांना भेटल्यानंतर काय अनुभव त्यांना त्या ठिकाणी येत आहेत, या संदर्भात तर आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. नमस्कार मॅडम, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या तुम्ही कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहात. तुमची दिनचर्या कशी असते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? सकाळी माझा प्रचार दौरा 9ला मी बाहेर पडते. अच्छा. 9ला बाहेर पडून कोतोली मतदारसंघातील जे अण्णा गायकवाड आहेत त्या वहिनीसोबत माझा या साईडचा प्रचार दौरा चालू असते. म्हणजे कोतोली घोटवडे काय असतील, हां कोतोली. आणि नंतर दुपारी थोडा वेळ मी घरी येऊन 1 तास विश्रांती घेऊन परत 4 वाजता तिकडचा दौरा असतो माझा. रात्री 10पर्यंत. रात्री 10 बाजारभागाव पंचायत समिती. आता ह्या पंचायत समिती, कोतोली पंचायत समिती आणि बाजारभागाव पंचायत समिती आणि कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघ मतदानामध्ये तुम्ही दिवसभर फिरत असताना तुम्ही मतदारांशी गाठीभेटी घेता. त्यावर मतदारांचे काही अनुभव आहेत का, किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात का त्यांच्या? हा, विचारतात ना. काय बोलतात? विचारतात, तुम्ही आत्ता आलाय म्हणजे तुम्ही आत्ता आमच्याकडे आलाय. त्यांच्या काही शंका आहेत, त्यांच्या तक्रारी आहेत, चांगले आहेत विचार म्हणजे सांगतात त्यांचा जे काय वाटतंय, म्हणजे अपेक्षा त्यांच्या आहेत आपल्याकडनं. तुम्हाला काय वाटते की तुम्हाला शिवसेनेने एवढा मोठा विश्वास टाकून तुम्हाला एक उमेदवारी दिली, त्याचं त्या लोकांचे जे मतदार तुम्हाला सांगतायत की आमच्या इथं रस्ते नाही आहेत, गटर्स नाही, पण मी त्यांचे जे आहेत, त्यांचे जे शंका आहेत, त्यांच्या ज्या माझ्याजवळ अपेक्षा आहेत त्या मी सगळ्या नोटीस केलेल्या आहेत, म्हणजे लिहून आणलेले आहेत मी डायरेक्ट. आणि त्यांच्या मी पूर्ण करणार. अच्छा, म्हणजे त्यांची जी काही स्वप्न आहेत ती तुम्ही ती पूर्ण करणार. कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जो काही विश्वास तुम्हाला टाकलेला आहे आणि जे मतदार आज तुम्हाला त्या ठिकाणी बघतायत की आमचे जिल्हा परिषद मधले प्रतिनिधी आहेत, बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत आणि अपेक्षा तर फार आहेत. आता ते ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचार दौरा करत असताना काही समस्या दिसली असतील, काही चांगली कामं दिसली असतील, अशी काही अनुभव आहेत का तुम्हाला? नाही, चांगली कामं आहेत, पण चांगली कामं सांगायला थोडंसं लोकांचं हे असते, पण जी झालेली नाहीत. अच्छा. इथून पाठीमागे जे येऊन गेलेत उमेदवार झालेत, आम्ही त्यांना निवडून दिले, त्यांच्याजवळ ही कामं झालेली नाहीत. मग आता तुम्ही आलाय, तुम्ही पुढं काय करणार हे प्रश्न आम्हाला विचारतात. ते पहिले प्रश्न विचारतात, नंतर आशीर्वाद देतात. असे पण लोक आहेत. त्यामुळे त्यांनी मला म्हणजे ज्याची कामं आहेत त्यांनी मग मी नोटीस करून घेतलेत ते डायरीमध्ये. कोतोलीमध्ये किंवा कोतोली परिसरामध्ये डी.जी. पाटील सरांचं खूप मोठं नाव आहे आणि त्या घराण्यातले तुम्ही उमेदवार आहात. गेली 40 वर्षाचं राजकीय घराणं असल्याचं एक मोठा पाठिंबा आहे किंवा अनुभव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर डी.जी. पाटील सरांच्या घराण्यातला एक उमेदवार म्हणून ज्यावेळेला तुम्ही लोकांच्या समोर जाता त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? मला फार छान वाटतं. मी अगदी मन भरून येतं माझं. मी सांगते की मी डी.जी. पाटील सरांची सून आहे. एकंदरीत तुमचं संपूर्ण घराणं सुशिक्षित आहात. तुम्ही स्वतः पदवीधर आहात, BA झालेला आहात. तुम्हाला प्रत्येक परिस्थितीची जाणीव आहे. जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर नक्कीच कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करणार आणि त्यांचा वसा आणि वारसा मी पुढे चालवणार. अच्छा, म्हणजे डी.जी. पाटील सरांचा जो काय वसा आहे, जो वारसा आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली तो मी पुढे चालू ठेवणार. एकंदरीत आता हे बघत असताना एक महिला म्हणून महिलांच्या अपेक्षा काय असतात की आम्हाला सक्षम असावं, आम्हाला सुरक्षितेचं वातावरण ह्या परिसरामध्ये असावं, आमचे काही आर्थिक बलस्थान असतील तर ते सक्षम हवे आणि त्यासाठी आमचा लीडर स्ट्रॉंग असावा. मग ते लीडर म्हणून आज तुमच्याकडे बघतायत महिला. कारण आज प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वतःचा आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एक लीडर म्हणून तुम्ही महिलांसाठी काय करू शकता? मी त्यांच्या संरक्षणाची काळजी घेईल पहिली. अच्छा. आता कोतोली हे पंचक्रोशीतील एक बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. इथं येणारा जो वर्ग आहे, महिला वर्ग असतील किंवा कॉलेजच्या युवती असतील, शिक्षणाच्या माध्यमातून असतील, बाजाराच्या माध्यमातून असतील, तर इथं महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. CCTV जे काही चौकातनी रस्त्यावरती जे काही लावले जातात आता प्रत्येक ठिकाणी पाहतो, तशा पद्धतीची काही यंत्रणा इथं तुम्ही करणार आहात का? करणार ना. आता परवाचाच अनुभव आहे.
अच्छा. मी गणेश जयंती होती तेव्हा या म्हणजे शेलारवाडीत तिथे गणेश जयंती होती, तिथे मला बोलवलं. मी गेले तर तिथं काकांना मी नमस्कार केला. तेव्हा काका म्हटले की इथे लाईटीची व्यवस्था नाही आहे, बरं. तुम्ही आमच्या इथलं काम म्हणजे निवडून आला की तुम्ही लाईटची व्यवस्था करायला पाहिजे. अच्छा. तर मी का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच 2 दिवसात मी तिथे लाईटचं काम आता केलं आहे. अच्छा. लाईट चालू केले. लाईट चालू केली म्हणजे अजून तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये एंट्री केलेली नाही तोपर्यंत तुम्ही मी कामं चालू केले. त्यामुळे नक्कीच मतदारांना एक वेगळी आशा घेऊन वर्षाराणी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मला येत्या 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान आहे, तर तुम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला आहात, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहात, वर्षाराणी पाटील जिल्हा परिषदेच्या कोतुलीच्या अधिकृत उमेदवार आहात. मतदारांना तुम्ही मतदार जे आहेत, मतदार राज्य आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? मला मतदान देऊन, भरघोस मतदान देऊन मला विजयी करावं. त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या म्हणजे मी त्यांच्या पूर्ण करेन. माझ्याजवळ ज्या अपेक्षा आहेत त्या मी पूर्ण करेन. नक्कीच कोतुली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वर्षाराणी अरुण पाटील यांनी आपल्याशी हितगुज साधलेला आहे. अतिशय खुल्या मनानं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या कोतुली जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. डी.जी. पाटील सरांचा वारसा आणि वसा त्यांच्या नेतृत्वाखाली मी कोतुली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट करीन. येथील जनतेनं जो माझ्यावर विश्वास टाकलाय तो विश्वासाला पात्र राहून त्या लोकांच्या अडीअडचणी असतील, त्यांची विकास कामं असतील तर त्या ठिकाणी ते पूर्तता करण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे असा त्यांनी विश्वास निर्माण केलेला आहे. येणाऱ्या 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होतंय. मतदार राजा नेमका कशा पद्धतीनं कोल देतोय हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी वर्षाराणी पाटील यांनी आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या विजय भव या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.